मराठी उत्तम बोलतील पण हिंदी इंग्लिश मला माहित नाही. एकनाथ शिंदे मराठी बोलतील, हिंदी इंग्लिश आपण त्यांचा ऐकतो, हिंदी जे काय बाईट देतात तेव्हा. त्यामुळे संवादाचा अभाव त्या तिघांच्यात नाहीये. पुरुषांनी माझा शब्द शेवटचा हे सगळ्यात पहिलं बंद केलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की या पर्टिक्युलर केसमध्ये ते पोलीस महानिरीक्षकांचा कारभार काढलाय वेगळ्या प्रकारासाठी, पण पुन्हा टीव्हीचा दबाव होताच की यांनी इन्फ्लुअन्स केलंय. तर हे आणि महिलांनाही योग्य तो सन्मान दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, महिला असो पुरुष असो, लोकांना दिसेल असं रिव्हॉल्वर राहून फिरणं, असं माणूस कधी फिरतो? तुम्हाला काही दहशत करायची असते म्हणून. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपल्याकडे समोर चर्चेला 2-4 विषय आहेत. एक विषय अर्थातच वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येसंदर्भामध्ये जी काय प्रगती झालेली आहे किंवा जे काय वादविवाद नव्याने निर्माण झालेले आहेत, काही अटक झालेली आहेत, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. दुसरा विषय, संजय राऊत यांनाच राष्ट्रवादीचे 2 गट एकमेकांमध्ये विलीन होत आहेत याची भीती वाटते की काय, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण व्हावा, अशा पद्धतीची विधानं ते करताना दिसत आहेत. ही विधानं करण्यामागचा त्यांचा नेमका अर्थ काय आहे किंवा त्यांना नेमकं काय जाणवत आहे किंवा नेमकं त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय निघतो हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तिसरा विषय जो आहे तो अमित शहांचा दौरा झाला महाराष्ट्रामध्ये आणि त्या निमित्ताने भाजपच्या काही आमदारांनी त्यांच्या भेटी घेतल्या आणि अजित पवारांबद्दल तक्रारी केल्या. त्यावरती अमित शहा यांनीच भाजपच्या आमदारांना म्हणजे आपल्याच आमदारांना काही कानपिचक्या दिल्याचं बोललं जात आहे. आणि चौथा विषय आहे अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीचा. मुलाखत एका खासगी वृत्तपत्राला दिलेली होती किंवा एका वृत्तपत्राला दिलेली होती, मात्र त्यातून त्यांनी जी काही विधानं केली, या विधानातून काही अनेक अर्थ निघतात, राजकीय अर्थ काढले जाऊ शकतात, अनेक गोष्टींचे अंदाज बांधले जाऊ शकतात. खरोखर तसे आहेत की नाहीत हा वेगळा विषय आहे, परंतु अंदाज बांधा, शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी इंडिकेटिव्ह असतात, दिशादर्शक असतात, अंदाज बांधण्यासारख्या असतात. त्यातून काही नवीन अंदाज येत आहेत का हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विषयाची सुरुवात करताना आपण वैष्णवी हगवणेंच्या विषयापासून सुरुवात करूया. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा असणारा जो एक आरोपी होता, ज्या आरोपीचा नातेवाईक म्हणून त्यांच्याशी काही थेट संबंध नसला तरी त्या आरोपीला नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडे तो या कटाचा सूत्रधार आहे किंवा तो सगळ्यांना मार्गदर्शन करत होता की काय, कारण या सगळ्यांचे मोबाईल फोन त्याच्याकडे सापडलेले आहेत किंवा त्याच्याकडे आहेत असं म्हटलं जातं. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग आपण चर्चा करणार आहोत तो भाग आहे तो वैष्णवी हगवणेंच्या संदर्भामध्ये वकिलांनी ते विधान केलं, हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. सुरुवातीला आपण करणार ह्याला जी चव्हाण नावाचा जो गृहस्थ ज्याला अटक करण्यात आलेली आहे, ह्या अटकेतून त्याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी पण सुनावलेली आहे आजच कोर्टाने. ह्या अटकेतून नेमकं काही साध्य होईल का आणि हे सगळे धागेदोरे जे आहेत या चव्हाणच्या भोवती गुंतताना दिसत आहेत, कारण वैष्णवी हगवणेंचं ते 9 महिन्याचं बाळ होतं, हे बाळ सुद्धा त्याच्याकडे होतं आणि त्याच्याकडून ते जे वैष्णवीचं जे माहेर आहे या त्यांच्या माहेरच्या कुटुंबियांकडे नंतर सोपवण्यात आलेलं होतं. तर हा सगळा संशयाचा जो भोवरा आहे, हा भोवरा त्याच्या भोवती फिरताना दिसतो आहे. एकंदरीत जे समोर चित्र येतंय आपल्या समोर, त्यातून तुम्हाला काय जाणवतंय? मला असं वाटतंय की हगवणे प्रकरण जे आहे ते आपण मागच्या एपिसोडमध्ये त्याच्यावर बोललो, त्यावेळेला सर्व टीव्ही वाहिन्यांचं मी अभिनंदन केलं होतं की त्यांनी विषय लावून धरला म्हणून या प्रकरणाला खूप वाचा फुटली आणि हे सातत्याने दाखवलं गेल्यामुळे किमान काही पातळीवर तरी गुन्हे दाखल झाले किंवा अशा गोष्टी घडल्या. म्हणजे आता त्याच्यात अन्य 2-4 गोष्टी ज्या पुढे येत आहेत त्याच्यामध्ये वैष्णवी हगवणे त्यांची आत्महत्या की हत्या, म्हणजे मग त्याच्यात की हत्या धरून तपास करा वगैरे हे सगळं आलं पुढे. परंतु त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांची जी जाऊ आहे किंवा मोठ्या थोरल्या जाऊ आहेत, म्हणजे हगवणे कुटुंबियांची मोठी सून त्या जगताप कुटुंबातल्या आहेत आणि त्यांनी काही आरोप केले होते आणि त्यांच्यामध्ये अगदी सुरुवातीला जेव्हा बातम्या टीव्हीवर आल्या तेव्हा रुपाली चाकणकर कुठे आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्ष, त्या का बोलत नाहीत वगैरे असं सगळं आलं. मग त्या प्रवासात होत्या असं कळलं. मग त्यांच्याकडे जेव्हा पहिली कंप्लेंट आली म्हणजे मोठ्या सुनेची मागच्या वर्षी, त्याच्यानंतर त्याच दिवशी त्यांच्या नंदेची कंप्लेंट आली असं त्यांनी सांगितलं वगैरे. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. मग एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे का,
मग त्यांचा कार्यभार काढून घेतलाय का, हे सगळे विषय ग्रे मॅटर आहेत. ग्रे म्हणजे काय, तर लाईफ हे ब्लॅक अँड व्हाईट नसतं. म्हणजे कृष्ण धवल असं आपण बघू शकत नाही. लाईफ हे बरंचसं करडं असतं. तसं या विषयामधले अनेक धागेदोरे किंवा अनेक संबंध जे असतात ते कोर्टामध्ये एस्टॅब्लिश करावे लागतात. जेव्हा केस चालेल तेव्हा या सगळ्याची उलगडे होतील. आता जो आजचा प्रश्न आहे, तुम्ही जो म्हणालात की ते निलेश चव्हाण जे आहेत त्यांना नेपाळच्या बॉर्डरवरून पकडलं, त्यांच्याकडे मोबाईल होते. हे बघा, सर्वसामान्यपणे आपल्या समाजामध्ये कुठेही एखाद्या मुलाने टू व्हीलरवरनं जाताना कोणाला तरी उडवलं तर तो घाबरून पळून जातो, कारण मॉब त्याला मारेल अशी भीती वाटते. आणि लोकांच्या मारहाणीत मरू पण शकतो एखादा, कारण लोक संतप्त असतात. एखाद्या म्हाताऱ्या महिलेला उडवलं किंवा एखाद्या गरोदर बाईला धडकलं एखादा टू व्हीलरवाला किंवा कारवाला, तर तो घाबरून पळतो. हे पोलिसही तुम्हाला सांगतील. म्हणजे पोलीस आपण म्हणजे क्राईम कव्हर करताना या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. मग पुढे काय आहे, जसं पुण्यातली पोर्शे कारची घटना आहे. जर घटना झाल्यानंतर ब्लड सॅम्पल बदलायचा प्रयत्न करणं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वगैरे हे जे प्रकार आहेत, तसं ती इन्व्हॉल्ड व्यक्ती कोण आहे याच्यावर हे ठरतं. सर्वसामान्य माणूस जो असतो तो असे प्रकार करायला जात नाही, गुन्हा दडपणं किंवा काही करणं, कारण तो कबुली पण देईल उद्या, की ठीक आहे माझ्यातनं चूक घडली. काय म्हणजे चुकीला काय फाशी नाही, की मी दोन गाड्या एकमेकांना धडकल्या तर काय फाशी होत नाही. मी काय कोणाचा खून नाही केलेला हेतुतः. अपघातात खून झाल्यानंतर केस लागते, सगळं होतं. पण सामान्य माणूस आणि निर्डावलेले लोक यातला जो फरक आहे, तसं हगवणे कुटुंबियांमध्ये हे दिसतंय की त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांनी काही गोष्टी केलेल्या दिसतात आणि त्या करताना मुजोरी पण दिसतेय. म्हणजे आता त्यांचे जे वकील दावे करतायत ते खोडणं हे प्रतिपक्षाचं काम आहे किंवा सरकारी वकिलाचं काम आहे. परंतु ज्यांच्याकडे 5 गाड्या आहेत, 5 कोटीच्या गाड्या आहेत, ते 50 लाखाची गाडी कशाला मागतील? तर हा युक्तिवाद म्हणजे मग अशा पद्धतीने जर युक्तिवाद केला तर श्रीमंत माणसं भ्रष्टाचार करणारच नाहीत, असं लॉजिक लावण्यासारखं आहे. म्हणजे आपण पाहतो मंत्रालयात असेल, सगळीकडे आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये राजकारणी असतील, म्हणजे निवडून आलेला माणूस त्याची निवडून येतानाची प्रॉपर्टी आणि नंतरची प्रॉपर्टी याच्यातला फरक जो आहे, म्हणजे श्रीमंत माणसं भ्रष्टाचार करत नाहीत असं मानणं फारच भोळसटपणाचं आहे. किंवा त्यांनी वैष्णवी हगवणे यांचे कुठल्या तरी एका व्यक्तीशी असलेले चॅट दाखवणं आणि मग घरच्यांनी संशय घेतलाय त्यामुळे मग त्यातनं काही झालं असेल किंवा एखादी चापट नवऱ्याने मारलं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स नव्हे. ठीक आहे, त्यावेळेला त्याचं सेक्शन काय लावलं, कलम काय लावलं, पण ती व्यक्ती मृत्यूला कवटाळण्यापर्यंत येणं किंवा म्हणजे तिने स्वतः आत्महत्या केली असेल तर ती मृत्यूला कवटाळण्यापर्यंत येणं आणि या लोकांनी मारलं असेल तर तिचा खून करण्यापर्यंत यांनी पुढे जाणं. या दोन्ही गोष्टी डेंजरस आहेत, गंभीर आहेत आणि एकूण समाज स्वास्थ्यासाठी चांगल्या नाहीत. मग ह्याच्या मुळाशी काय आहे? म्हणजे निलेश चव्हाण यांना नेपाळच्या इकडनं अटक केली का, त्यांच्याकडे मोबाईल आढळले, ते बाळही त्यांच्याकडे होतं, पण ते बाळ हगवण्यांच्या वकिलाच्या म्हणण्याप्रमाणे उलट त्यांनी मित्र कर्तव्य म्हणून ते ज्यावेळेला संशयाच्या वावरत होते तेव्हा ते बाळ सांभाळलं आणि मग नंतर यांच्यापर्यंत आलंय ते. आता ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जातील. मूळ विचार आणि ते कोर्टात उभं राहील, ज्याचे साक्षी पुरावे होतील आणि त्याचा न्याय कोर्ट करेल. त्यामुळे आपण जजमेंट पास करणं हे काय आपलं काम नाही. पण ह्याच्या मुळाची जी घटना आहे, की महिलांना सन्मानाची वागणूक घराघरात दिली जाणं, सगळ्यात पहिली गोष्ट. म्हणजे आपल्या घरातल्या मुलीला देतो तशीच सुनेला देणं हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या घरांमध्ये राजकीय पाठबळ आहे, त्या लोकांनी मुजोरी करून माहेरच्यांना त्रास देणं किंवा सुनेला त्रास देणं, तोच त्रास आपल्या मुलीला होऊ शकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण राजकीय दृष्ट्या काहीतरी कनेक्टेड आहोत म्हणून त्या गोष्टीचे फायदे घेणं आणि महिलांना त्रास देणं किंवा आपल्या सुनेला त्रास देणं. आणि दुसरी गोष्ट, सास बहू या सगळ्या सिरियल्स मध्ये आपल्या समोर येतं काय, तर महिलांची शत्रू आहे की काय अशा प्रकारचं दिसतं. म्हणजे याही केसमध्ये नणंदेनी खूप त्रास दिलाय असं दोन्ही सुना सांगतायत. वैष्णवी गेल्या पण दुसरी सून सांगतेय. त्यामुळे हा धडा लक्षात घ्यायला पाहिजे की घराघरामध्ये येणारी सून ही गृहलक्ष्मी तुम्ही म्हणता आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देतात, ती पण गृहलक्ष्मी म्हणूनच त्या घरात जाते, तर महिलांचा छळ होणार नाही, उलट महिलांना सन्मान मिळेल. याच्यासाठी आपल्याकडची पितृसत्ताक पद्धतीमध्ये आपण सगळ्यांनी, पुरुषांनी माझा शब्द शेवटचा हे सगळ्यात पहिलं बंद केलं पाहिजे आणि महिलांनाही योग्य तो सन्मान दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, महिला असो पुरुष असो, त्या व्यक्तीला माणूस म्हणून आपण माणूस पण त्याचं जगवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. आणि हे घराघरात केलं जाईल तर वैष्णवी यांच्यासारख्या केसेस होणार नाहीत असं मला वाटतं. बाकी ते निलेश चव्हाणांना पकडलं, त्याचं काय होईल, वकिलांचे दावे प्रतिदावे, हे कोर्टातनं न्याय होईल. पण एक समाज म्हणून आपण पुढे जाण्यासाठी या प्रकरणाचा काहीतरी उपयोग करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यातला एक छोटासा प्रश्न पुढचा असा निर्माण होतो की वैष्णवी हगवणेंच्या ज्या सासूबाई आहेत त्यांचे भाऊ म्हणजे त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर हे फार मोठे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट या केसमध्ये कुठेतरी आहे असं शासनाला जाणवल्याचं दिसतं आहे.
आतापर्यंत नुसतीच चर्चा होती. ज्या अर्थी त्यांच्याकडून ते येरवडा कारागृहाचे महानिरीक्षक होते, म्हणजे आयजी होते, आणि त्यांच्याकडे इतरही चार्ज होते, ते सगळे चार्ज काढून घेतले. त्यांच्याकडे येरवडाचाही चार्ज काढून घेतला आणि त्यांना आता होमगार्डला पाठवलेला आहे. ज्या पद्धतीने कारवाई झालेली दिसते त्या प्रकरणामध्ये कुठेतरी त्याचा तथ्यांश आहे असं एकंदरीत दिसून येत आहे जालिंदर सुपेकरांचा. आणि मग तो त्यांना शस्त्र देण्याचा प्रकार असू दे, मध्ये खोटा पत्ता दाखवलेला असू दे, त्यावेळेला कारण जालिंदर सुपेकर पुण्याचे सहआयुक्त होते, त्यामुळे कुठेतरी त्यांचा सहभाग आहे असं तुम्हाला जाणवत आहे का? नाही, याच्यामध्ये ज्या बातम्या आल्या सगळ्या माध्यमात बंद, म्हणजे पुन्हा टीव्ही माध्यम जी आहेत त्यांनी खूप लावून धरलंय प्रकरण, त्यातनं हे घडलंय. म्हणजे रिव्हॉल्व्हरचं लायसन्स मिळणं ह्याच्यासाठी काही अर्हता लागते. म्हणजे कलेक्टरच्या लेव्हलला ते दिलं जातं, त्याच्यात अनेक रिपोर्ट्स असतात. त्यामुळे या व्यक्तीला खरंच गरज आहे का आत्मसंरक्षणाची, नाही तर हा रिव्हॉल्व्हर दाखवून. आणि ही जी मंडळी आहेत ती मुळशी भागामध्ये लोकांना दिसेल असं रिव्हॉल्व्हर राहून फिरणं, असं माणूस कधी फिरतो? तुम्हाला काही दहशत करायची असते म्हणून. आता इथे जे पोलीस महानिरीक्षक आहेत यातले, त्यांचे नातेवाईक जे आहेत, म्हणजे चुलत सासरे या मुलींचे, दोन्ही सुनांचे, त्याच्यामध्ये त्यांचा कार्यभार जो काढून घेतलाय तो त्याच्यात एक वेगळं प्रकरण आहे, भ्रष्टाचाराशी संबंधित आरोप आहेत ते त्याच्यातनं घेतलेला आहे. पण तरी देखील या प्रकरणाशी पण संबंध आहे, कारण ह्याच्यामध्ये तपास करावा लागेल. म्हणजे या मुलींनी कंप्लेंट केली तेव्हा त्यांनी काही फोन करून दबाव आणला का घेऊ नका तक्रार म्हणून? तुम्ही विचार करा ना, की आयजी लेव्हलचा ऑफिसर आहे, महानिरीक्षक लेव्हलचा ऑफिसर आहे, आणि स्थानिक पोलीस स्टेशनला त्याने नुसतं मोबाईलवरनं पीआयशी बोलला किंवा लँडलाईनवरनं फोन केला आपल्या ऑफिसमधनं त्या ऑफिसला. बरं, त्या ऑफिसमधनं त्या ऑफिसला अनेक फोन जात असतील, त्यात फोन केला आणि बोलला पीआयशी की अरे बाबा ते फार एंटरटेन करू नको. तर हा दबावच आहे ना. त्यामुळे हे आपल्याला माहित नाही की अचूक काय घडलंय त्याच्यात. पण त्यांना त्यांचा कार्यभार काढलाय तो काही एका वेगळ्या प्रकरणावर अशी माहिती मला मिळतेय. पण तरी देखील काही जरी असला तरी दूरसंचार किंवा टीव्ही माध्यमांनी जो दबाव आणला त्याच्यातनं या गोष्टी घडतात. तपासांती हे सगळं पुढे येईल. म्हणजे त्यांना पोलिसांचा दबाव होता म्हणून कंप्लेंट दाखल झाल्या नाहीत का? रुपाली चाकणकरांच्या पातळीवर काय झालं? त्याच्यानंतर घरामध्ये त्यांनी आत्महत्येला प्रवृत्त केलं का खूनच आहे? या सगळ्या गोष्टी तपासात नाही येतील. त्यामुळे वकील काय म्हणतात ते योग्य अयोग्य हे सरकार पक्षाचे वकील मांडतील, त्यात नाही येईल. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की या पर्टिक्युलर केसमध्ये ते पोलीस महानिरीक्षकांचा कारभार काढलाय वेगळ्या प्रकरणासाठी, पण पुन्हा टीव्हीचा दबाव होताच की यांनी इन्फ्लुअन्स केलंय. तर ही गुंतागुंतीची केस आहे. पण या अशा केसेसमधनं व्यापक समाजासाठी काय हवं? तर महिलांना सन्मान देणं ही अंडरलाईनिंग आपण जर फॅक्ट केली, ती आपल्या घरातली मुलगी असो किंवा येणारी सून असो, आपण महिलांचा सन्मान केला, आपण घरातल्या महिलांना तो मान दिला, तर आपसूक समाजात कुठे पुन्हा वैष्णवी यांच्यासारखं प्रकरण घडणार नाही असं मला वाटतं. निश्चितपणे आपण या प्रकरणातून आपण थोडंसं वळूया. म्हणजे तसा हा विषय राजकीय विषयाशी संबंधितच आहे, परंतु हगवणे कुटुंबीय ज्या पक्षाशी संबंधित होते त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांनी एकत्र येण्याचा विषय आजही ताजा आहे, तो सातत्याने चघळला जातो आहे. प्रत्यक्ष 2 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंवा त्यांचे ते जे काही कर्ते आहेत ते एकमेकांचं ते या संदर्भामध्ये काही बोलत नसले तरी बाहेरचे मात्र त्या विषयावरती फार जास्त बोलतात. आणि त्यातले बोलणारे जे एक नेते आहेत ते संजय राऊत, जे त्यांचा राष्ट्रवादीशी थेट संबंध काही सुद्धा नाही तरी सुद्धा ते असं म्हणत आहेत. म्हणजे त्यांनी तर उपदेशच केला आहे सुप्रिया सुळेंना की सत्तेची कितीही तहान लागली तरी गटाराचं पाणी पिऊ नका किंवा गढूळ पाणी पिऊ नका. म्हणजे आता गटाराचं पाणी सुप्रिया सुळेंनी प्यावं का नाही प्यावं याचा सल्ला देणारे संजय राऊत झालेले आहेत. अर्थात सुप्रिया सुळेंची त्यावरती प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु खरोखर कुठेतरी त्यातून धूर निघतोय, म्हणजे कुठेतरी आग आहे. अशामुळे त्यांना संजय राऊतांना भीती वाटते आहे की संजय राऊतांना असं वाटतंय की 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर आपलं त्यातलं महत्व संपेल. आपण शरद पवारांच्या सोबत जातो, शरद पवारांना शी बोलतो, त्यांना भेटतो आणि त्यातून काही नवीन अर्थ बाहेर काढले जातात. यातून काहीतरी आपलं महत्व कमी होईल असं संजय राऊत यांना वाटतं आहे की महाविकास आघाडीचं महत्व एकंदरीत कमी होऊ नये यासाठी संजय राऊत हे विधान करतायत असं तुम्हाला वाटतं? कारण संजय राऊत यांची जी स्टाईल आहे ती पाहता नेमकं काय, की त्यांना स्वतःच्या पक्षाबद्दल भीती वाटते आहे की महाविकास आघाडीबद्दल भीती वाटते? नाही, त्याच्यामध्ये हे जे सगळं राजकारण आहे, तर राजकारण मूलतः सगळं राजकारण एकूणच आपल्याकडचं सगळे लोक त्याला ब्लेम करतात की 19च्या निवडणुकीनंतर खूप खराब झालंय वगैरे, आणि सगळे म्हणतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आता एका मुलाखतीत हे सांगितलंय. आपण त्या विषयावरती येणार हो, नाही नाही, म्हणजे मी फक्त त्याचं एक आठवण करून देतोय की अगदी ताजं, म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले 19 नंतर हे वातावरण बिघडलं. सगळे लोक म्हणतात 19 नंतर बिघडलं. मग ते सगळे एकमेकांना ब्लेम करतात. उद्धव ठाकरे का तिकडे गेले, हे का इकडे आले, हे अजित पवारांबरोबर का गेले वगैरे वगैरे. या सगळ्यामध्ये प्रत्येक पक्षाला
त्यांचा स्वार्थ महत्वाचा आहे. राजकारणामध्ये माकडीणीची गोष्ट जी होती ना, की पुराचं पाणी नाकातोंडात जायला लागल्यावरती आपल्या पिलांनाही पायाखाली घेते माकडीण. त्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व हाच या सगळ्यांपुढचा मुख्य प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो विषय आहे तो काही अन्य कोणी मांडला नाहीये. शरद पवारांनी मांडला. आणि तो कसा मांडला तर इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत नीरजा चौधरींना त्यांनी काही उत्तरं दिली, त्याच्यामध्ये संदिग्धता ठेवली. आणि शरद पवारांच्या 60 वर्षाच्या राजकारणाचं कन्फ्युजन ठेवणं, संदिग्धता ठेवणं हाच हॉलमार्क आहे. किंवा त्यांना आवडतं तसं करायला, की मी काहीतरी एक गोष्ट बोललो आणि मग कसे लोक तर्क करत राहिले, लोकांना कळलं कसं नाही, माझा अंदाज आला नाही. आणि त्याचा एक नकारात्मक फॉलोआउट असा आहे की शरद पवार नक्की काय करतील हे कोणाला सांगता येत नाही. याचा एक नकारात्मक भाग असा आहे, शरद पवारांचा कोणालाही अंदाज येत नाही, त्यांच्यासाठी जमेची बाजू, पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, ही निगेटिव्ह बाजू आहे. ते विश्वासार्ह अजिबात नाहीत. आणि या पर्टिक्युलर विषयामध्ये त्यांनी असं नीरजा चौधरींच्या मुलाखतीत सांगितलेलं, त्या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत छापून आलं होतं की संसदेमध्ये विरोधी बाकावर बसायचं का सत्ताधारी बाकात बसायचं याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा. आता बघा तुम्ही, त्याही वेळेला आपल्या मुलाखतीत मी हे स्पष्ट केलं होतं की शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, जयंत पाटील राज्याचे अध्यक्ष आहेत, मग सुप्रिया सुळे कोण ठरवणार, विरोधी पक्षात बसायचं का सत्ताधारी पक्षात? त्यांनी कन्फ्युजन क्रिएट केलं होतं. त्यावेळेला सुप्रिया सुळेंना कोणीतरी विचारलं होतं, हे असं म्हणाले तुमचे वडील. त्या म्हणाल्या की कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल, कार्यकर्त्यांची इच्छा बघावी लागेल. म्हणजे शरद पवारांना जे कन्फ्युजन पसरवायचंय हे त्यांनी सुप्रिया सुळेंशी बोलणं झालं असणार, कंटिन्यू ती ठेवलं. त्यांनी कंटिन्यू ठेवलं. कन्फ्युजन राहील हे पाहिलं. म्हणजे आम्ही जातोय का काय भाजप बरोबर? आता दोन प्रश्न असे आहेत. पण संजय राऊतांना पुन्हा पुन्हा तो विषय उकरून काढावासा वाटतो. मी सांगतो ना, संजय राऊतांनाच फक्त भीती असं नाहीये. समजा शरद पवार यांचा गट अख्खाच्या अख्खा भाजपकडे आला तर काय होईल? अजित पवारांचं स्थान कमी होईल, हा एक मुद्दा. दुसरा भाग म्हणजे काय होईल, शरद पवारांसारखा जर नेता आला भारतीय जनता पक्षाबरोबर केंद्रात आणि राज्यात, तर ऑब्व्हियसली एकनाथ शिंदेचं स्थान आणखीन वीक होऊ शकतं. त्यामुळे अजित पवार, एकनाथ शिंदे या दोघांना हलवण्याचा तो प्रयत्न होता शरद पवारांकडनं. तो विषय थोडासा शांत झाला, कारण अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की शरद पवारांकडे उरलेले जे लोक आहेत आमदार, त्यातले काही लोक माझ्या संपर्कात आहेत आणि ते येतील माझ्याकडे, त्यांना एकत्र ठेवावा, आपला फ्लॉक टुगेदर ठेवावं म्हणून त्यांनी ही खेळी केली, असं अजित पवार त्यावेळेला म्हणाले. म्हणजे दोन्ही गटांकडे याच्यावर विधानं आली. तो विषय थोडासा शांत झाल्यानंतर आता हा विषय पुन्हा आला आणि त्याच्यामध्ये शरद पवारांच्या गटातले अनेक लोक आतुर आहेत इकडे यायला, अशा प्रकारचं इंडिकेट केलं गेलं मुख्यमंत्र्यांकडनं एके ठिकाणी. त्याच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये संजय राऊत काय म्हणतायत, जर समजा राष्ट्रवादी पक्षातल्या काही लोकांना, म्हणजे सुप्रिया सुळे किंवा राज्यातले काही नेते, म्हणजे त्यांना जर इच्छा असेल अजित पवारांकडे जायची, पर्यायाने भाजप बरोबर हात मिळवणी करायची, तर त्यांना सत्तेची घाण सगळ्यांनाच आहे. आणि त्याचं कारण राऊतांनी सांगितलं, मी जेलमध्ये जाऊन पण मी ताटवाण्याने लढतोय. अनेक नेते ते घाबरले आणि ते गेले. अजित पवारांचा अख्खा पक्ष घाबरूनच गेला भाजप बरोबर. त्यामुळे सुप्रिया सुळे किंवा अन्य नेते जाणार असले भाजप बरोबर, ते ईडीच्या भीतीने जातील. म्हणजे त्यांची काही प्रकरण आहेत असं एकीकडे मानायला हरकत नाही. दुसरीकडे त्यांना सत्तेची तहान लागली असेल तर कोणी गटाराचं पाणी पित नाही असं ते म्हणतात. याचा अर्थ अजित पवारांचा पक्ष किंवा भारतीय जनता पक्ष म्हणजे गटाराचं पाणी आहे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष हे गंगाजल आहे, हे जास्ती महत्वाचं आहे. किंवा किंवा संजय राऊत यांना वाटतं. अर्थात वाटत असणार, असा अर्थ काढायला हरकत नाही आता तरी, कारण ते जे गटाराच्या पाण्याची उपमा देत आहेत याचा अर्थ काँग्रेस, की ज्यांना बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्ष सोनिया गांधीच्या नक्कल करण्यापासून चिडवत आले, ती काँग्रेस त्यांना आता गंगाजल वाटत असेल संजय राऊतांना, तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि त्यांचा जो पोटचुळा आहे तो का आहे, तर या सगळ्या पक्षांना आपलं अस्तित्व महत्वाचं आहे. म्हणजे मूळ याची कारणं जी आहेत, शरद पवारांचं विधान किंवा मुख्यमंत्र्यांचं, हे आपल्या पक्षाचं भलं आणि त्यांच्या पक्षाच्या मुळावर कोणी उठलेलं नाहीये. पण येणाऱ्या महापालिका निवडणुकांमधलं यशापयश याच्याशी हे सगळं जोडायला पाहिजे. आणि त्या परिप्रेक्ष्यातनं पाहिलं तर याचे अर्थ लागतात. आणि संजय राऊतांना अर्थात आता बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई महापालिका ही आशियातली रिचेस्ट महापालिका आहे. त्याचं बजेट म्हणजे 70-80 हजार कोटी, 1 लाख कोटीच्या ठेवी असं बजेट गोवा राज्यापेक्षा जास्त नाही आणि अनेक राज्यांपेक्षा मोठे आहे. त्यामुळे त्या मुंबईची पालिका जी आहे ती मागच्या वेळेला 2 नगरसेवकांचा फरक होता भाजप आणि शिवसेनेत. त्यामुळे ही निकराची लढाई होणार आहे. त्याचा ही पार्श्वभूमी या सगळ्या विषयांना आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतर होतील, तोपर्यंत असे विषय मधनं जे काढले जातील ते मुद्दाम काढले जातील आणि त्याच्या मागे महापालिकांच्या निवडणुकांची रणनीती असेल, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं. निश्चितपणे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण थोडासा, की अमित शहाचा महाराष्ट्र दौरा झाला. सुरुवातीला ते नागपूरला आले, तिथून ते नांदेडला गेले आणि नांदेडवरून ते मुंबईमध्ये आले. ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये
अनेक विषय घडले, परंतु त्या विषयाकडे आपण न जाता आपण एकाच विषयावरती फक्त थोडीशी चर्चा करूया. आणि तो विषय फार मला महत्वाचा वाटतो, कारण युती सरकार म्हणजे उद्धव ठाकरे ज्या वेळेला महाविकास आघाडीकडे गेले, त्यावेळेला शिंदे जेव्हा त्यांच्यातून फुटून बाहेर पडले, त्यावेळेला त्यांनी तक्रार केलेली होती की अजित पवार हे योग्य पद्धतीचा निधी देत नाहीत, म्हणून आम्हाला तिथून बाहेर पडावं असं वाटलं, अशी तक्रार झाली. पुन्हा एकनाथ शिंदे जेव्हा भाजपा बरोबर आले, भाजपा बरोबर सत्ता स्थापन झाली, त्याच्यानंतर खैलांदर आणि अजित पवार पुन्हा भाजपा बरोबर आले आणि पुन्हा तिघं एकत्र आता नांदताना दिसतात आपल्याला. मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या लोकांनी म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या लोकांनी तक्रार केली की अजित पवार आमच्याकडचा निधी काढून घेता, आम्हाला नीट न्याय देत नाहीत, असं त्यांची तक्रार होती. अर्थात तो आवाज फार मोठा नव्हता, क्षीण होता. आत्ताच्या घडीला तो फार मोठा होताना दिसत नाहीये. कालांतराने तो कदाचित मोठा आणखीन होऊ शकतो, कारण सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संजय शिरसाट बोलले होते, माझा निधी काढून घेतला तर मी तो काढून देणार नाही वगैरे. त्याच्या आधी प्रताप सरनाईक असं बोलले होते की आमचा निधी असा अशा पद्धतीने काढून घेता येणार नाही म्हणून. त्यामुळे दोन मंत्र्यांनी अशा पद्धतीने विधानं केलेली आहेत. तो विषय सध्या क्षीण झालेला आहे. परंतु आता भाजपाचेच काही आमदार अमित शहाना भेटले आणि ते म्हणाले की अजित पवार आमच्यावरती अन्याय करतायत, आम्हाला योग्य निधी देत नाहीयेत. त्याच्यावरती अमित शहा असं म्हणाले की आपण सत्तेत आहोत, आपल्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि मग तुम्ही त्यांच्याबद्दल काय तक्रार आणता, तुम्ही यांच्यावरती एवढं प्रेशर आणा की ते तुमची तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत. म्हणजे सत्तेच्या राजकारणातला हा जो शहाचा जो खेळ आहे, हा अनंत काळ चालत राहतो. त्याचीच ही काही उदाहरणं आहेत असं वाटतंय का? 100% त्याचं कारण असं की ज्या वेळेला आज आपण असं बघतोय की पहलगामचा अटॅक झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीला अमित शहानी घेतली, कारण गृह विभागाचा विषय होता. आपण पाकिस्तान विरुद्ध कारवाई केली, राजनाथ सिंगांनी बैठक घेतली संरक्षण मंत्री म्हणून, कारण त्यांची कारवाई होती. त्यावेळेला बिहारमध्ये पंतप्रधान गेले होते, कारण आता येणाऱ्या बिहारच्या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत. तिथे डबल इंजिन सरकार आहे, पण बिहारमध्ये तेजस्वी यादवांचं मोठं आव्हान आहे तिथे. त्यामुळे तिथे मोदींचे दौरे पुन्हा पुन्हा होताना दिसत आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये अजित पवार शरद पवारांपासून फुटल्यानंतर आणि त्याआधी एकनाथ शिंदे शिवसेनेतनं फुटल्यानंतर तुलनेने भाजपला विजय सोपा गेला विधानसभेला. आणि तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यामुळे अमित शहाचे दौरे होत आहेत. त्याआधी एक दौरा झाला होता असा छोटासा, आणि या दौऱ्यांमध्ये ते पक्षबांधणी करतात. पक्षाचं लोकांना एकत्र करणं, बूथ लेवल पर्यंत हे त्यांचं जे आहे, पन्ना प्रमुख, अमुक तमुक, या सगळ्या सिस्टीम्स त्यांच्या चालू आहेत. त्या बैठकींच्या बातम्या देखील येत नाहीयेत, पण ते टाईट करणं चालू आहे भारतीय जनता पक्षाकडनं, त्याचा आढावा घेणं. दुसरीकडे हे जे सरकारच्या अंतर्गत फ्रिक्शन आहे की एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तांत्रिकदृष्ट्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. एकनाथ शिंदे एकदा मुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार अनेक वेळेला उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांच्याकडे कॅलिबर आहे, डायनामिझम आहे, धमक आहे, ते काम करतात, प्रशासनावर पकड आहे, आणि तरीही ते मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या तिघांच्यातली जी अंतर्गत छुपी स्पर्धा असते नेतृत्वाची, त्याचेही कंगोरे असतात. त्यामुळे अमित शहा ज्या वेळेला इथे येतात आणि त्यावेळेला जर आमदार भाजपच्या म्हणत असतील की आम्हाला अजित पवार निधी देत नाहीत, आता हे निधी देण्याचा विषय हा जर आपण असं उकलून सांगितला लोकांना, आज मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आहेत, म्हणजे सगळे अधिकार फडणवीसांकडे आहेत, वित्त खातं अजित पवारांकडे आहे. परंतु राज्यामध्ये त्या जिल्ह्याचे कलेक्टर्स, रेव्हेन्यूचे इतर अधिकारी, त्याच्यानंतर पाटबंधारेपासून म्हणजे शेतामध्ये पाणी सोडण्याचा विषय असतो, झेडपी मधनं ग्रँट असते, शाळांचे निधी असतात, मतदारसंघाचे निधी असतात, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांवरची पकड, तिथले अधिकारी, हे जे नेटवर्क आहे, या सगळ्यात समजा एक अजित पवारनी फोन केला, यार मागऱ्या त्याचा झाला, तर ते पटकन होऊन जातं. तर हे वर्षानुवर्ष तुम्ही कसं काम करता त्याचं प्रतिबिंब आहे. पण आपापल्या भागात जे आमदार प्रभावी असतात त्यांना ही तक्रार करावी लागत नाही. वित्त खात्यानं नाही केलं तर त्या मुख्यमंत्र्यांकडे डोक्यावर बसून ते करून घेतील, अशी धमक असलेले पण आहेत. त्यामुळे तुम्ही जसं उदाहरण दिलं की एकनाथ शिंदे गटातनं 2 आमदारांनी तक्रारी केल्या, पण एकनाथ शिंदे तक्रार करतात का मला निधी मिळत नाही, नाही होणार असं, कारण ते पॉवरफुल नेतात. तर राजकारण आपल्याकडचं डार्विनच्या थेअरी सारखं आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सारखं आहे. त्यामुळे ज्याच्या हाती ससा तो पारधी. तसं फडणवीस आणि अजित पवारांचं चांगलं आहे. ज्यांचं फडणवीसांचं चांगलं असेल ते आमदार फडणवीसांच्याकडनं अजित पवारांकडची कामं करून घेत असतील. जे काही प्रकारे नकारात्मक गटामध्ये जात असतील, जसं 100 दिवसाचा कार्यक्रम केल्यावर फडणवीसांनी मानांकनं जाहीर केली की हे मंत्री चांगले आहेत, ते मंत्री चांगले नाहीत, तेव्हा काही लोकांनी ओरडाआरडा केला की
लाडक्या बहिणींसाठीच निधी वळवला आमच्या सगळ्यात, तर आमचा परफॉर्मन्स होईल कसा? आम्हाला खर्चालाच पैसे राहिले नाही तर आमचा परफॉर्मन्स कसा होईल? त्यामुळे या सगळ्या गोष्टी एखाद्या सरकारमध्ये जशा आपल्या कुटुंबात असतात तशा आहेत, की समजा बहिणीला ट्रिपला पैसे दिले तर भावाला पुढच्या वेळेला देतात, गणपतीत चर्चा करतात वगैरे वगैरे. तर इतकं ते इंटरनल फ्रिक्शन आहे. पण अमित शहानी ज्या कामपिचक्या दिल्यात भाजपच्या आमदारांना त्या महत्वाच्या आहेत, की तुम्ही माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका. अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ देत की हे मला त्रास देतात. आणि हे आपण पाहिलं असेल की शिवसेना फुटली त्याच्यामध्ये मुख्य कारण काय होतं? तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून एखाद्या गावात मेळावा घेतात आणि तिथे शिवसेनेचा सिटिंग आमदार आहे आणि त्याच्यासमोर पडल्या राष्ट्रवादीचा, त्याला स्टेजवर आणि आमदार कुठेतरी भरकटला त्याचं नाव घेत नाहीत. या भागाचे भाग्यवी जाते पडलेले आमदारकीला. हे राष्ट्रवादीने सुरू केलं होतं. तेच आता फ्रिक्शन इथे होऊ शकतं. म्हणून अजित पवार स्वतः स्ट्रॉंग आहेत. त्यांच्याकडचे सगळे नेते जे मंत्री झाले तेही स्ट्रॉंग आहेत. तेव्हा ते जिंकलेल्या जागाच आहेत. पण जिथे आमदार आहेत शिवसेनेचे किंवा भाजपचे, त्यांनी टू पुट देअर फूट डाऊन, म्हणजे आपलं वर्चस्व अबाधित ठेवणं, आपलं स्थान टिकवणं, त्यांना ठामपणे आपलं वजन वापरून निधी मिळवायला लागेल. तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल हे अमित शहानी सांगितलं. शाळेतल्या मुलासारखे माझ्याकडे येऊ नका, तुमचा हक्क तुम्ही एस्टॅब्लिश करून घ्या. आणि ते योग्य आहे, कारण त्यातनंच त्यांच्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही बळ मिळणार आहे. हा तो विषय आहे. निश्चितपणे हा सगळा ऑनगोईंग संघर्ष आहे आणि तो अनंत काळ तो चालूच राहणार. जसा चालू राहील त्याच्यावरती आपण पुन्हा नव्याने चर्चा करणार आहोत. आपण येऊया शेवटच्या मुद्द्यांकडे. देवेंद्र फडणवीसांनी एक्सप्रेस अड्डा या वृत्तपत्र, म्हणजे एक्सप्रेस अड्डा इंडियन एक्सप्रेसचा, त्या कार्यक्रमाचं नाव आहे, इंडियन एक्सप्रेसचा तो कार्यक्रम आहे. आणि त्यांना जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. आपण तिन्ही मुद्द्यांचा थोडासा परामर्श घेऊया. एक तर 2019च्या नंतर जी परिस्थिती उद्भवली त्याच्यामुळे काही राजकीय अपरिहार्यता आलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला हे आघाडीचं राजकारण करावं लागतं आहे, असं एक विधान केलं. दुसरं विधान केलं ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे कम्युनिकेशन मध्ये चांगले नाहीत, म्हणजे संवादामध्ये चांगले नाहीत, अशा पद्धतीचं त्यांनी एक विधान केलं. हे विधान अशा पद्धतीचं विधान आहे की त्यातून अनेक कंगोरे समोर येऊ शकतात किंवा अनेक अन्वयार्थ काढले जाऊ शकतात. आपण ढोबळमानाने त्याचे अर्थ काय निघतात हे आपण पाहूया. आणि तिसरं महत्वाचं विधान केलं त्यांनी ते की शरद पवारांची त्यांनी स्तुती केली. शरद पवार हा रिझल्ट काय येईल, म्हणजे एंड रिझल्ट काय येईल याचा विचार न करता किंवा म्हणजे अपयश जरी आलं तरी न थांबणारा आणि सातत्याने काम करणारा नेता आहे, म्हणून त्यांच्या कामाच्या झपाट्याचं मला कौतुक वाटतं, अशा पद्धतीचं विधान होतं. ही तिन्ही विधानं एकत्रितपणे पाहायची का, की एकमेकांशी संबंधित आहेत का, की तिन्ही विधानं स्वतंत्र आहेत आणि त्याचे तिन्हीचे स्वतंत्र अर्थ लावायचे? ही 3 विधानं त्या मुलाखतीमध्ये वेगळ्या टप्प्यावरची आहेत. म्हणजे रॅपिड फायर मध्ये शरद पवारांच्या बद्दल त्यांनी मत विचारलं आणि शरद पवारांचं तुम्हाला काय आवडतं त्यांच्यातलं, त्याच्यावर त्यांनी सांगितलंय की जीत हो किंवा हार हो निवडणुकीत, ते अथकपणे काम करत राहतात, हा गुण आवडतो. पण त्याच्या आधी फडणवीसांनी त्यांच्यातले न आवडणारे अनेक गुण आहेत असंही वाक्य वापरलं. आता इथे त्या मुलाखत करते किंवा ज्या दोघांनी मुलाखत घेतली त्यात एक्सप्रेस ग्रुपचे ओनर आहेत अनंत गोयंका, आणि ते आपल्यासारखे फील्डवरचे पत्रकार नाहीत. म्हणजे रॅपिड ऍक्शन मध्ये शरद पवारांच्या बद्दलचं काय आवडलं म्हटल्यावर ते म्हणले न आवडणारे अनेक गोष्टी आहेत. तर आपल्याला कोणीतरी पटकन विचारलं काय काय आवडत नाही त्यांचं नेमकं, असं जर विचारलं असतं तर त्यांनी जंत्रीच दिली असतं. उत्तर म्हणजे न आवडणाऱ्या 10 गोष्टी आहेत, आवडणारी एखाद दुसरी आहे ती सांगितली आणि त्याच्या बातम्या टीव्ही वाल्यांनी केल्या, त्यात काही गैर नाहीये. म्हणजे ते गाजतोय प्रश्न, याच्यात शंकाच नाही. पण न आवडणाऱ्या काय हे जर त्यांनी कदाचित सांगितलं असतं तर झापड मोठ्या बातम्या कदाचित झाल्या असत्या, माहित नाही मला. म्हणजे तर आणि ते वारंवार टीका करतात, त्यामुळे शरद पवारांची स्तुती फडणवीस करतात याची बातमी होणार ऑब्व्हियसली. त्यामुळे टीका तर ते अनेक वेळेला करतातच. पण कदाचित त्यांनी जास्ती त्या सांगितल्या असत्या, त्या इलेक्शनच्या वेळेला ऐकायला मिळतील आपल्याला. फडणवीस पवारांच्या बद्दल काय टीका करतील त्यावेळेला त्या न आवडणाऱ्या गोष्टी कदाचित मिळतील अशी आपण आशा करूया. हा एक संदर्भ. दुसरा संदर्भ, त्यांना एकनाथ शिंदे की अजित पवार चॉईस काय असेल असे 2-3 प्रश्न विचारले होते रॅपिड फायर मध्ये. त्यातला संवाद कौशल्य कोणाचं आहे त्याच्यात ते म्हणाले दोघांचंही चांगलं नाही. म्हणजे दोघांपैकी कोणाचं संवाद कौशल्य चांगलं आहे, कम्युनिकेशन कोणाचं चांगलं आहे. तर याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, मी दोघांची माफी मागून सांगतो, मला दोघांची माफी मागतोय, पण दोघांचंही चांगलं नाही. तेव्हा त्याचाही संदर्भ वेगळा आहे. म्हणजे काही कायमस्वरूपी त्यांच्यावर काही ब्लॉट नाहीये, पण तुलनेने म्हणजे फडणवीस ज्या प्रकारचे संवाद कौशल्य आहे, मुळातच वकिली LLB चं शिक्षण आहे, गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषा
चांगल्यापैकी बोलता येतात. म्हणजे मी प्रभुत्व म्हणणार नाही फडणवीसांचं देखील, पण चांगल्या बोलता येतात तुलनेने या दोघांपेक्षा. त्यामुळे अजित पवार मराठी उत्तम बोलतील, पण हिंदी इंग्लिश मला माहित नाही. एकनाथ शिंदे मराठी बोलतील, हिंदी इंग्लिश आपण त्यांचा ऐकतो, हिंदी जे काय बाईट देतात तेव्हा. त्यामुळे संवादाचा अभाव त्या तिघांच्यात नाहीये. ते असं म्हणतात की त्या दोघांकडे संवाद कौशल्य तुलनेने तितकं चांगलं नाही. मग तो गुण खरं तर त्यांनी जसं त्याच्यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकर यांनी अजित पवारांच्या वतीने परस्पर ट्विट करून आणि टीका केली की फडणवीसांच्यातल्या पण उणिवा आम्हाला सांगायला लागतील वगैरे वगैरे. तर त्यांनी लहान तोंडी मोठा घास घेणं योग्य नाही असं मला वाटतं, की फडणवीस बोलले की अजित पवारांवर अजित पवार उत्तर देतील, कारण ते त्या स्टेचरचे आहेत. त्या दोघांनी मी साधा आमदार आहे परिषदेचा. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अजून रिॲक्शन दिलेलं नाही त्या विषयावर. म्हणूनच लॉयल दॅन द किंग अशी जी इंग्रजीत आहे की राजापेक्षा राजनिष्ठ लोक होतात, त्याचं ते मिटकरींचा ट्विट हे उदाहरण आहे. तर ज्यावेळेला मोठे लोक काही बोलत नाहीत त्यावेळेला काही त्यांचं इंडिकेशन घेऊन तुम्ही बोलायला हवं राजकारणात. पण ठीक आहे, ते पहिल्या वेळेचे आमदार आहेत, पुढच्या वेळेला कदाचित धडा घेतील. आणि जसं एकनाथ शिंदेच्या पातळीवर सुद्धा तिकडनं अशी फार मोठी रिॲक्शन नाही आली. शिरसाटांनी रिॲक्शन अशी दिली आहे की ते त्यांनी त्यांचं मत मांडलंय आणि ते खेळीमेळीत मांडलंय असं त्यांनी ते केलंय. त्यांनी ते टीकात्मक घेतलं नाही. थोडं परिपक्व मिटकरींच्या पेक्षा शिरसाट थोडे सिनियर पॉलिटिशियन आहेत हे त्यातनं दिसून येतं, बाकी काही नाही. त्यामुळे ते मत तसं पवारांचं जे कौतुक केलंय ती वस्तुस्थिती आहे की शरद पवार हारजीत न मानता, आणि ते शरद पवार खासगीत जे सांगतात की तुम्ही सुखात किंवा दुःखात लोकांच्या बरोबर राहा, तसं ते पराभवानंतर सुद्धा लोकांकडे जातात, विजयानंतर सुद्धा लोकांकडे जातात. म्हणून राजकारणात 60 वर्ष टिकून आहेत. अपरिहार्यतेचा विषय राहिला आहे आपला. कुठला अपरिहार्य राजकीय अपरिहार्यता जी दिसते ती अपरिहार्यता नेमकी काय आहे? म्हणजे त्यांना असं विचारलं होतं फडणवीसांना की तुम्ही कालपर्यंत यांच्यावर टीका केली, म्हणजे भुजबळ असतील, अजित पवार इव्हन अजित पवार असतील, हे लोक आज तुमच्या मांडीला मांडी लावणार. त्याच्यावर फडणवीसांचं उत्तर जे आहे ते आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते असं म्हणजे कुठल्याही सुबुद्ध माणसाला किंवा सामान्य नागरिकाला हे पटतच नाही की काल ज्यांना तुम्ही जेलमध्ये घातलं त्यांना मांडीला मांडी लावून बसवत आहे, हे म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने. परंतु राजकारणाचा खेळ जो आहे की राजकारणामध्ये जिवंत राहिलो तर काम करता येतं. उद्धव ठाकरे ज्या वेळेला 19ला आम्हाला मेजॉरिटी मिळाली म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला, आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत 7-8 सभांमध्ये सांगितलं गेलं फडणवीसच मुख्यमंत्री असणार, त्यावेळेला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलात आणि मुख्यमंत्री झालात. त्यामुळे आम्हाला हे अपरिहार्यपणे करावं लागलं. म्हणजे काय, तर फडणवीसांनी ते बोलले नाहीत. ते काय आहे, काय करावं लागलं अपरिहार्यपणे, तर शिवसेना फोडावी लागली आणि राष्ट्रवादी फोडायला लागली. फक्त ते असं म्हणणार नाहीत जाहीरपणे, कारण ते राजकीय दृष्ट्या हिताचं नाही, पण त्यांनीच हे दोन्ही पक्ष फोडलेले आहेत हे म्हणण्या इतके सबळ पुरावे आहेत. आता त्यांनी जे केलं ते अपरिहार्यता आहे, पण ती अपरिहार्यता जी आहे म्हणजे एक्सेप्शन कॅनॉट बिकम रूल. अपवादाने नियम सिद्ध होतो, पण अपवाद म्हणजे नियम नाही. अपवाद हे अपवादच असतात. तसं ही अपवादात्मक घटना आहे. या दोन्ही लोकांना बरोबर घेतलंय. त्यात शिंदे हे आमचे आयडिओलॉजिकल पार्टनर आहेत, पण अजित पवार हे आयडिओलॉजिकल पार्टनर नाहीत. आणि अजित पवारांमध्ये बदल होतोय हे त्यांनी इनडायरेक्टली 1-2 मुलाखतीत बोललेत, वेगळ्या मुलाखतींमध्ये. तसं ही आमची लाईफस्टाईल नाही आहे. देवेंद्र फडणवीसांची लाईफस्टाईल नाही की विरोधी विचारसरणीच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणं, याच्यामध्ये इंडिकेशन आहेत. आणि म्हणूनच कदाचित संजय राऊत धास्तावत असावेत. हा पण त्यातला एक विषय आहे. ज्यांना बिटवीन द लाईन्स कळेल त्यांना कळेल, ज्यांना नाही कळणार त्यांना आपण कदाचित पुढच्या वेळेला एक्सप्लेन करू. निश्चितपणे मंडळी, या एकंदरीत चर्चेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की राजकारणामध्ये अपरिहार्यतेचा अर्थ जो असतो तो नेमका आपण जसा लावू त्या पद्धतीने तो घ्यायचा असतो. संवाद कौशल्य नेमकं काय असतं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कसलेल्या आता महाराष्ट्रामध्ये ते कसलेले नेते आहेत, कारण त्यांनी त्यांचं नेतृत्व जे आहे ते सिद्ध केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये जी निवडणूक आता 2024 झाली त्याच्यामध्ये त्यांनी ते सिद्ध केलं निर्विवादपणे. ते महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत आणि शरद पवारांच्या नंतर कदाचित ते महाराष्ट्राचे 2ऱ्या नंबरचे सर्वोच्च नेते असावेत, अशा घडीला आत्ताची स्थिती आहे. तर संवाद कौशल्य कसं असावं हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि अपरिहार्यता किती काळ राहू शकेल याबद्दल फडणवीस आता जाहीरपणे काही सांगत नसले तरी येणारा काळ म्हणजे जी काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती कितपत एकत्र राहून निवडणुका लढवतील यावरूनच ही अपरिहार्यता नेमकी काय आहे हे सिद्ध व्हायला हळूहळू मदत होईल असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.